नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जुनी पेन्शन लागू केली नाही तर मी आमदार पेन्शन घेणार नाही, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे। कुशल नेतृत्व, उत्तम कर्तृत्व, कार्यसम्राट महाराष्ट्रातील शिक्षण विभागाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साखरे, तालुका विक्रमगड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनाचे पालघर जिल्हाध्यक्ष जयंता पाटील सर, सल्लागार राऊत सर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश शंकर नंदन सर आणि महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटना तसेच सर्व शिक्षक, वृद्ध, महिला वर्ग, सर्व विद्यार्थी सर्वांनी आमदाराचा मोठ्या जल्लोषात आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केला। याप्रसंगी आमदारांनी सरकारकडे शिक्षण क्षेत्रातील कोकण विभागासाठी केलेली मागणी, केलेला पाठपुरावा आणि कोकण शिक्षण विभागाला दिलेली निधी व केलेली मदत, कोणत्या साहित्याच्या स्वरूपात या सर्व विषयाबाबतीत आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन चालू केली नाही तर मी माझी सभागृहाची पेन्शन घेणार नाही। तसेच शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी वर्गाचे आमदाराने मनापासून कौतुक करत आभार प्रकट केले। वार्ताहर विश्वनाथ भोळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट। शिक्षकांना मला एवढाच संदेश सांगायचा आहे की दुसऱ्याचं जे मूल आहे ते आपल्याकडे शिकण्यासाठी येत आहे। या मुलाला आपलं मूल समजून शिकवण्याची, त्याला संस्कार देण्याची गरज आहे। प्रत्येक शिक्षकाला सांगितले की एखादा धडा कदाचित तुम्ही विद्यार्थ्यांना कमी शिकवा, कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण विद्यार्थ्यांना मोबाईलवर शिक्षण दिलं आहे। त्यामुळे मुलांच्या मनामध्ये मोबाईल विषय अधिक एक प्रतिमा वेगळ्या प्रकारची निर्माण झाली आहे। मोबाईल त्यांच्या हातून सुटत नाही, ताणतणाव निर्माण झाले आहे, मुलांमध्ये चिडचिड निर्माण झाली आहे आणि बरेचसे पालक याच्या तक्रार सुद्धा आमच्याकडे करत आहेत। तर याची मोठी जबाबदारी ही शिक्षकांवर आली आहे। शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपण बारकाईने लक्ष दिले गेलं पाहिजे। अनेक सामाजिक ज्या घटना घडत आहेत त्या घटना कशा घडतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी घेणं, स्वतःचीही काळजी घ्या आणि शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी चांगली मेहनत करावी, अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहे। एक शेवटचा प्रश्न की ज्या शिक्षक संघटना आहे वेळोवेळी एकच मिशन जुनी पेन्शन, या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? सगळ्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी याकरता मी स्वतः त्याच्यामध्ये आंदोलन केले आहे। मी आता आमदार 2 वर्षापासून आहे, पण या अगोदर 10 वर्षापासून मी स्वतः आझाद मैदानावर आंदोलन करत होतो। 18 लाख कर्मचारी आहेत की त्यांना जुनी पेन्शन पाहिजे, पण शासनाने खूप मोठा बोजा येईल असं त्या ठिकाणी दाखवल्यानंतर अनेक अडचणी त्याच्यासमोर, त्यावर शासनाने UPSC योजना नवीन आणलेली आहे। शिक्षकांचा जो शेवटचा पगार म्हणजे कर्मचाऱ्याचा जो शेवटचा पगार असेल त्याची 50% पेन्शन देण्याचं शासनाने कबूल केलं आहे। त्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे 26,000 शिक्षक आहेत ज्यांना 1,10,000 कोटी रुपयाचा बोजा पडेल असं तपासणी समितीच्या माध्यमातून शासनापर्यंत प्रस्ताव गेलेला आहे, पण ते टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे आहेत। त्यामध्ये बरेचसे लोक मृत झालेत, काही सेवानिवृत्त झालेत, त्यांना कोणत्याच प्रकारचं इन्कम नाही, तर त्यांना पेन्शन लागू व्हावी याकरता स्वतः माझा प्रयत्न चालू आहे। मी सत्तेतला आमदार असून सुद्धा शासनाला निवेदन कर, मी पण 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच मी शासनाला निवेदन केले की माझ्या शिक्षकांना जर पेन्शन नसेल तर या सभागृहातून मी जेव्हा कधी रिटायर्ड होईल त्यावेळेला मी माझ्या शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन पेन्शन नाकारत आहे असं निवेदन सुद्धा शासनाला दिलं आहे आणि पेन्शन लागू करून घेण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे।